खळवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुठर खाऊ कसर सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेळा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे टाकळीला कोण कुठं जातील सांगता येत नाही. तसं ठिकाणी मी पण पुढच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत आहे. सप्टेंबर महिना माझा शेवटचा असणार आहे. जे जून महिन्यात शाळा सुरू होईल तर अर्धा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर फक्त पुढच्या वर्षी 3.5 महिने शाळा सुरू झाल्यानंतर मी राहील आणि 6 महिने परीक्षेच्या अगोदर मी रिटायर होईल. म्हणजे मला एखादी पुन्हा निरोप समारंभ मिळणार नाही. आणि आत्ताच जसं आमचं मागच्या वर्षी 33 वर्षांत आमच्या 10वीच्या आमच्या मित्रांचा मीच पुढाकार घेऊन गावाला निरोप समारंभ आम्ही सेंडअप केला होता पुन्हा. आता पुन्हा ते म्हणत आहेत की सर ह्या वर्षी पण आपल्याला करायचं आहे. ते मला राजीच म्हणतात. आता विचार चालू आहे की माझं पण शेवटचं वर्ष आहे तर हा सेंडअप एखादी एकच डहाणूमध्ये आयोजित करायचा व तो आपल्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिल किंवा मे मध्ये चालू आहे माझं नियोजन. ह्या निमित्तानं सर्व मित्र पुन्हा परत इकडे येतील तर बघू. जर ते आले तर नक्की मी तुम्हाला पण सांगेल का तुम्ही 10वीच्या त्या रजिस्टरवर तुमचे सर्वांचे नाव नंबर लिहिलेलं आहे. रजिस्टर तुम्हाला दिलं होते की नाही? कुणाकुणाचं राहिलंय का तिच्यावर? कुणाचं जर राहिलं असेल तर त्या रजिस्टरमध्ये तुम्ही लिहा. म्हणजे ही तुमची शाळेशी असलेलं एक संबंध. म्हणजे केव्हाही तुम्ही 2 वर्षाला 4 वर्षानंतर आले काही शिक्षण घेतलेलं असेल इथे येऊन फक्त त्यावेळेच्या मुख्याध्यापकांना सांगायचं सर एक रजिस्टर द्या आणि त्याच्यामध्ये तुमचं पुढचं जे काय असेल ते त्यात लिहा. म्हणजे शाळेचे काही यशोगाथा आपण जे म्हणतोय की नाही ती यशोगाथा राहील. आणि असंच तुम्ही पण एखादी मी जशी प्रगती केली असंच तुम्ही पण प्रगती करा आणि तुम्हाला एखादी परीक्षेमध्ये माझ्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. काकडे नाशी हरवली